तुम्ही बेटा जन्माला वांगे लागे दीदी डेली व्लॉग टाकत जाय पण तिथला टाईमच भेटच नाही. मग आता येले मी म्हणा सासरले म्हणतं जरा टाकी देऊ व्लॉग. तर तसा तगणकच दिनभर मग कामे राहतच पण शॉर्टकट मग जिथलं विन तिथलं रेकॉर्ड करता येईल मला तिथलं टाकसो. तसं काय मग पहिले घरे झाडानंतर म्हणतं जरा सकाळ दिसना कपडा सुकाय आणा तर पडेल त्या काडी आणू. मग त्या कपडा आवरात मी आईन त्या कुठेतरी बाहेरवर झालं त्या डोंगर गावले. मग आईन त्या येतील तिथला मग म्हणतं जरा असं जिथलं आवराईन तिथलं तसं तर आईन त्या म्हणणे होतं ती 1 तास मग जासू म्हणे येतील 10 वाजा लागून. काल दिसा कपडा काढेल हा ते जरा असं आम्ही गायनं शेण पण बट आवरण राही जायला कारण आईन त्या सकाळी माझं आवरले तेच पण आज राही गे त्या विकी दादा त्या येतच माझं म्हणून ते आवरलेतच कधी मध्ये पप्पा त्या पण आवरलेतच म्हणतं शे आते मी गाववर येईल तर जिथलं आवराईन तिथलं आवरीसर हेल्प करू म्हणतं. तर आमच्या 2 गायी शेतीस त्या म्हणली एकच गाय शे एक कधीतरी गाय पिजायला येईन ती घाल दिन परून दिन मग म्हणतं घर आपले लागतीस पूजा बिजाले गौऱ्या बिवऱ्या धूप दे खाडाले तर आईन तिसी तशा गौऱ्या करी टेलेत पण मग म्हणतं लई जाऊ जरा अशावर ते टेरेसवर दाबावर जायचं टाकी देऊ गौऱ्यात 9-10 जिथल्या थापडा होते तिथल्या आधी मी बरी राहीन तर त्या परत शेण टाकी राहीन ती हाई वासरी पण तशीच आहे. मजमा जय थोडं एंटरटेन करी राही ना वाजाडी त्याला पण शूट करायला लावं पण त्याला कटाय आहे शूट करायला देखा इथला मावरण परत तिने घाण कर दिदी. आम्ही गिर गाय आहे आता तिला पण दिवस 3रा महिना चालू आहे आणि एक वासरी तिने जी दुसरी शे ना ती आटाई जायले काय माहिती ती दूध पण देत नाही आणि दिवस पण राहतच नाही. इथली गरीब आहे नाही हात लावू देस पप्पाने त्यास इथलं करेल होतं की गाया बिया म्हशी पण होत्यात आमच्या पहिले त्या देखील ना बाजूला चटाया त्या म्हशीसण्यासाठी हात राहिले होत्या पण त्या चटायास ना खाली ना किडा लाग जायत म्हणे आईन त्या म्हणे जाऊ दे म्हणे नंतर जेव्हा आपल्या जास्त म्हशी गाई जातील तेव्हा टाकसू म्हणे मग त्या तशाच पडेल भलतं आवरा नाही जास्त घरमा पण आईन तिसले खूप सारं आवरणं पडत त्यामुळे पप्पाने त्याच नाही म्हशीसले पेवाले असं आयता सिंक येतच ना तसं आणि दिलेत प्लास्टिक ना पण आता कमी बी घ्यात म्हणे सण बट शेड जसं तसं पडेल पंखा लावतात काय नाही करत तर तिसऱ्यासाठी चारान सोय वाहून पाहिजे 12 महिना त्यासाठी त्या ह्या नाही ना मोठा ड्रम हायड्रॉलिकनं ते मशीन आणवतं चारा खूप दिवस ठेवता येईन चांगला या मग त्यासाठी जर त्या हिरवा चारा खातीस ना तरी असं हिरवगार शेण रासा या ते कोल्हा चारा खाई राहिला तर शेणबट कुच्चान मॅकी राहील काय माहिती गौऱ्या कशा येतील सवय नाही ना राहायला आवरानी. तसं तर मला प्राणीसले जीव घाबरे लगीन ना पहिले ना कुत्रं देखो होतं ना मांजर देखो होतं इथली मी प्राणीसले घाबरू कोंबड्या असले पण घाबरू पण लगीन व्हानंतर धीरे धीरे सवय बी गई. मी जवळपास 9-10 वर्ष शादामाच होतो तटेच राहिलो मग त्यानंतर मग पुन्हा शिफ्ट व्हायला नव्हतं तर आता आईन त्या येतील तेव्हा येतील हे साफ करलो मग आज विकी दादा त्या पण उन्हात नाही त्यासनी मोटर हिअर माठ की जायले जयनी मदत करी जरासं शूट करलो म्हणजे तुम्ही म्हणतात ताई तू व्लॉग टाकस नाही ना आज मला मंदानाला पण जा नाही रोज टाईम नाही भेटायची त्याला शूट करायला मग संध्याकाळ लागून मंदानाला जाणे म्हणतं बट कामे असं आम्ही करीसन चालणे जाऊ. आता याला जराशा 9-10 गौऱ्यावर ते थापडीस आमनं डायरेक्ट 3रा फ्लोअरवर आमनं धाब आहे चालीसन जावानं थापडा ना आईन त्या कशा थापडतीस काय माहिती तसं म्हणीसन लिमिटेडच थापडतीस त्या आपण पूजा बिजाले लागस ना तवय आणि आता ती ज्वारी येले बडा घरमा पण पसारा आहे तर आवरता पण नीट नाही आहेस त्या हॉस्टेलवाला लई जा आता ज्वारी त्या पण लई नाही घ्या बिचारा जयले सुद्धा मी थकाडी राहिलो काय आमनं धाब आहे पप्पाने त्यासनी पुरं पॅक कर दिले सोलर बठाडीसन आमनं म्हणजे मीटर पण आहे आमनं पण आमनं बट घर मागली लाईट बाहेरनं पंखा बिंका इन्व्हर्टर AC फ्रीज जे पण आहे ते सगळं यानं सोलरवर चालूस आणि इथलं जोरमा चालूस ना तर बिल नाही आहे सामनं फार पाडते 150 ते 200 रुपये बिल आहे सामनं महिन्यानं नाही तर सोलर नेत होतं तर आहे 2-2-2.5-2.5 हजार बिल आहे शेणीतलं कुच्चान माय की ना गौऱ्या बनावं मग पण मजा आहे आणि पण काय करू त्याला कलरसुद्धा लाईट आहे आणि हिरवी त्यासले खावायला भेटी राहिली ना गायले चारा त्यामुळे असं कुच्चान नाही की पण आता जिथल्या गौऱ्या होतील तिथल्या तसंच आईन त्या काही बोलतात नाही पण आपले पण बरोबर वाटतच नाही मग तर थापडी देऊन 9-10 गौऱ्या
नुसतं गौऱ्या थापडानं म्हणे सध्या थापड्याने जाते जरासं वल्ल करी ते शेण नीट कुच करणं पडस. आणि मी गौऱ्या थापडा एक्दम एक्सपर्ट आहे म्हणून मामान गावाला राहून ना मी टाकर खेळाले. आम्ही दोन्ही बहिणी मिळीसन डायरेक्ट तिन्या मैत्रिणीच्या बरोबर आम्ही कॉम्पिटिशन चाले. 200 गौऱ्या, 1000 गौऱ्या, पाल टाकी सण जाकी म्हणजे त्या भाग मात्र ना असं बैतन गोया करानं, शेण गोया करानं, गौऱ्या थापडी सण गोया कराण्या सुकाळानं म्हणजे खूप क्रेज होतं त्यावेळेस. आता माहीत नाही आता काय सध्या परिस्थिती आहे. पण म्हणजे मला एवढं माहीत नाही राही म्हणून बहीण तिकडेच राही ना तर ती मला वाटतं शिकायला दे. मग आम्ही पण सगळ्याजण जाऊ, शेण गोया करायला पण जाऊ, बैतन गोया करायला जाऊ, कुरण बठ्या मैत्रिणी डबा आले जाऊ, बाटल्या. वाटतच नाही की आम्ही म्हणजे खूप मस्त दिवस होतात त्या. आता पोरसले तर ते कष्ट वाटच नाही पण आम्ही धाकल पण तसंच होतं खेळा म्हणजे त्या काम आम्ही कथा खेळू आमले ते सुद्धा समजे. त्यामुळे मी गौऱ्या करा मी एक्सपर्ट आहे. आई बेटी राणीनी बदवलं ते म्हणे बहीण रांधायला पण बाकी पप्पांना असले भूक लाग जाईल तसं ताई त्या सकाळी उसळ दी गए त्यात पप्पांना असले. पण आता देखू घरी पुशिलू सकाळी मग कारण आज मंदानाला जा नाही मग आई त्या कथा पुसत भेटतील. एकली बाईने एवढं घर आवरानं म्हणजे डेंजर. तरी पण खाली जर असा पसारा राही जायला आहे बरीच कल्लावा टाकान राही शेण तर लय गे तुम्ही वरते पण आई बरीच कल्लावा टाकी दे म्हटलं. आमनं जे पण शेण वगैरे गोयावस ना त्यांना आम्ही सेंद्रिय खत बनाडतस आणि आमला वावरमा टाकतस. नवीन पप्पा त्याचा प्लॅन चालू आहेत 12 महिना मग त्या रिटायर बी घ्यात का मग सांगितलं ना त्या हे करसू पण मला अशी इच्छा आहे की गण कष्ट करायगे गण सर्व्हिस वेगळे आता त्यासनी स्वतःला वेळ देऊ पण त्या काही ऐकतच नाहीत. मी निवृत्त होतोय मी रिटायर नाही होतोय असं सांगतस त्या वटका करतस. पण मला नाही वाटत त्याच नावरी विन कारण जिथलं पहिले होय ना मग आईन तीच नावरी तिथला आत्या निवस थकी जातीस त्या बीपीना त्रास सुरू जायला त्यासले. आणि घरमाबडी संत खेती वा आणि त्यासाठी बाहेर निघणं पडस. स्मार्ट बिझनेस करू असं मला म्हणणं आहे. शेती सोडी देऊ असं नाही पण ते आहे ते काही ड्रम आहे ते आम्हा बटांना चारा भरेले आहे ते तुम्हाला सिंक बोललो होतं ना गाईसनं पाणी पिवानं म्हणजे गायला नाक लागताच पाणी निघत तुम्ही म्हणजे आता एक खराब आहे दुसरी गाय माहीत नाही शेते सिंक आई गायनं तर ताण जे स्वच्छ आहे. आता घरी पुशी लिहू म्हणतं जरा असं घरमा वावरना तो बडा सामान आहे ना ज्वारी जुरी त्यामुळे इथला पसारा अधिकच पहिले अन्न घर इथला पसारा आणून नाही राहा ते सध्या ना आई तिथला इथलं बस नाही तरी पण जिथलं होईल तिथलं ताणी करतेस. त्यामुळे यावेळेस खूप पसारा होता तर मला पण देखील कसं वाटते की अरे बापरे इथला पसारा असं खेतीनं म्हणत तर असंच पण बट्या गोष्टी जर व्यवस्थित लाईनअप करत तर इथलं दिखच नाही म्हणजे राहणार कमी पसारा जास्त असं वाढी जाईल. पहिले आम्ही 11 लोक होतो आता नाना आजीन त्या वारी घ्यात ना आता 9 जण राहिलेत म्हणजे पण आजल सासू लॉकडाऊन कोरोनाही घेतात असले. आम्हाला बाहेर ना वाटत आहेत आम्हाला घरले 4 दरवाजा आहेत बाहेरतून एक गॅलरीकडतून ओपन वस एक आथंग वस एक वॉशिंग एरिया नाही आणि एक जे आमनं गाईसना चारानं घर आहे त्यांना मागल्या साईडतून म्हणजे जास्त माल जरू ना तर किचन मग डायरेक्ट ओपन कर द्या ना हो हॉल आहे. आता उजव्या साईडला खूप सारा पसारा आहे त्यामुळे काय बेटा ते काढायला नाही बट शूट करायला त्या टाईम पण नाही आता म्हणून शॉर्ट मग जिथलं होई ना तिथलं मी नाही करं. आईने त्या कपडा टाकी जायला त्यात मशीन त्या काढिलेस आमने आईन तिसले असं मशीन ना कपडा हातची पाच चालत नाहीत पण आता वस नाही ना. भेंडीची भाजी करली आहे भेंडीची भाजी करली सो पोळ्या वगैरे तर बघून आईन त्या पण जातील पण मला असं वाटत आईन त्या जल्दी जातील. डोंगरगावले म्हणे आजा नंद येते जिजनाने त्यासनं नाता मग कोणीतरी बाहेर जावे तर ते जावेलेत. पहिले आपल्या घर माहितलं चल पल राहायला ते एकदम म्हणजे बाले तरी असं बघायचं असं वाटस पण जय अरे आले आता सध्या इथलं नाही वाटायचं चक्कर वाटे आईन त्याही जायले ताते मी जायसन तयारी करलेस मला घर जाणे मंदान आले अहो म्हणा रूम आहे वरना 4 वर्षानंतर उघडले त्यामुळे त्याने अवस्था एकदम बेकार होती. तर अहो दिकीला ना मागे ब्लॅकबोर्ड मी टीची क्लासेस लिहू मी तर हा रूम आणि पुढे एक हॉल आहे त्यामुळे बटा पसारा आहे त्यामुळे तुम्हाला नेट नाही देखाडं अहो देखो आणि हा तो बेडरूम आहे म्हणा अहो ब्लॅकबोर्ड आहे
जटे मिशी काढू आटेवाटा पोरे भेटेत आणि याला बाजूले आको एक मोठा हॉल आहे तटे पण ब्लॅकबोर्ड बनायला होता म्हणे सण काळं रंगाळलेलं होतं पप्पाने त्यासनी. तात्पुरता सामान कसं आपण ठेवले. अहो मला फेवरेट मिरर आहे